1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील पहिले आदिवासी क्रांतीवीर शमशेर सिंग पारधी यांच्या प्रेरणेतून ही महायात्रा निघाली आहे. बरोबर. आणि या यात्रेच्या माध्यमातून शिक्षणाची आणि अधिकारांची जाणीव तळागाळात पोहोचवण्याचा एक मोठा प्रयत्न होतोय. नागपूरच्या यशानंतर ही यात्रा आता वर्धा जिल्ह्यात पोहोचलीये. हो, 12 फेब्रुवारी 2026ला मुक्तीनगर पिपरी इथून या रथाला हिरवी झेंडी दाखवण्यात आली आणि तिथून पुढे ती 58 पेक्षा अधिक पारधी बेड्यांवरून जाणार आहे. आता इथे बेडा म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. बेडा म्हणजे गावाबाहेर असलेली यांची उपेक्षित वस्ती. ही यात्रा 1 मार्चला हिवरा येथे विसावेल. नक्कीच. आणि आदिवासी विकास विभाग नागपूरच्या अपर आयुक्त मा आयुषी सिंग तसंच वर्धा प्रकल्प अधिकारी गीतांजली निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम उभा राहिला. या उपक्रमाचे 4 खूप स्पष्ट स्तंभ आहेत. शिक्षण, जागरूकता, हक्क आणि सन्मान. म्हणजे नुसतं शाळेत नाव नोंदवणं नाही. अगदी नाही. प्रत्येक मुला-मुलीला प्रत्यक्ष शाळेच्या उंबरठ्यापर्यंत नेणं हे पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं म्हणजे बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथा थांबवण्यासाठी जागरूकता निर्माण करणं. आणि हक्क म्हणजे काय, तर सरकारी योजनांची माहिती घराघरात पोहोचवणं. हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सन्मान. तो जो अपराधीपणाचा ठप्पा आहे ना, तो कायमचा पुसून टाकणे, जेणेकरून हा समाज स्वाभिमानाने जगू शकेल. पण हे सगळं प्रत्यक्षात आणतानाचे जे अनुभव समोर आलेत ते खरंच खूप धक्कादायक आहेत. म्हणजे यात्रेदरम्यान हिंगणघाट मधल्या सेलू कोल्ली बेडा इथे जो प्रसंग घडला तो विचार करायला लावणार आहे. हो, तिथे पोहोचायला गुगल मॅपवर रस्ताही सापडत नव्हता. उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे तिथे चक्क 2 किलोमीटर पायपीट करत पोहोचले. बापरे, म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिथे प्रशासनाचं पाऊल पडलं होतं. आणि तिथल्या शेकापूर वाई बेड्यात गेल्या 20 वर्षांपासून बंद असलेली शाळा जेव्हा समोर आली तेव्हा व्यवस्थेच्या डोळ्यात अक्षरशः झणझणीत अंजन पडलं. आणि तिथे जे व्यापक सर्वेक्षण झालं त्याची आकडेवारी तर खूपच विदारक आहे. हो, मी ते आकडे पाहत होते. 90% कुटुंबांकडे जमिनीचे पट्टे नाहीत किंवा साधं शौचालयही नाही. आणि 70% लोकांकडे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड सारखी मूलभूत ओळखपत्रेही नाहीत. विचार करा, ओळखच नसेल तर सरकारी योजनांचा लाभ कसा मिळणार? अगदी खरंय. आणि बालविवाहाचं प्रमाण आजही 75%हून अधिक आहे. दुसऱ्या लोकांना नाही, कारण की सर्व लोक विचार करतात शिक्षणाचा. पारधी समाज हा विचार करत नाही, लग्नाचाच विचार करते. माझी मुलगी 14 वर्षाची झाली का मला लग्न करायला हवं. माझा मुलगा 18 वर्षाचा 15 वर्षाचा झाला का मला लग्न करायचं आहे. मला नातू पाहिजे. आई वडील मला नातू पाहिजे. मी मरायच्या पहिले माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. ही असली कसली इच्छा जे आपल्या मुलाबाळांना त्रास देत आहे. त्यांच्यावर छोट्या वयात अल्प वयात तुम्ही त्याच्यावर जिम्मेदारी देऊन टाकत आहे. जिथे त्याचं खेळाचं वय आहे तिथे जिम्मेदारी बायको कशी पोसायची, लेकरं कसे पोसायचे, ह्या डोक्यात घेऊन ते एकदम डिप्रेशन मध्ये चालले जातात. कधी कधी तर खूप जास्ती अति होऊन जातात. पण आता मला असं वाटते की हे सर्व इथेच थांबवा. बस, खूप झालं, इथेच थांबवा. आता तरी असं नका करू. मला वाटत होतं की माझ्या आयुष्यामध्ये मी काहीतरी बनायला हवी होती. माझे पप्पा 15 वर्ष सरपंच होते. माझी मम्मी अनपढ होती. माझ्या मम्मीनी माझं लग्न करून दिलं. मी शिकत असताना 9व्या वर्गात होती. मी शिकत असताना तिने लग्न करून दिलं. माझ्या स्वप्नाचा नाश केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलांसोबत होणारा जातीय भेदभाव. काही अहवालांनुसार शिक्षक स्वतः आराम करतात आणि कंत्राटदाराकडून शाळा शिकवून घेतात. आमच्या गावातील जे शाळा आहे ना तिथले शिक्षक लंबे पाय करून याच्यावर खुर्चीवर बसत असते. त्यांना चांगलं शिक्षण नसते घेतात. हे ऐकल्यावर खरंच खूप वाईट वाटतं. पण एवढ्या अंधारातही आशेचा किरण आहे. प्रतीक्षा चव्हाणचं उदाहरण बघा. ती पहिली पारधी इंजिनिअरिंग विद्यार्थिनी ठरली आहे. हो, नक्कीच. आणि या यात्रेदरम्यान बबन गोरामाण यांचा एक संदेश खूप व्हायरल झाला. ते म्हणाले की आम्ही शस्त्राकडून शास्त्राकडे निघालो आहोत. हा संविधानाने दिलेल्या अधिकारांचा लढा आहे. आणि प्रशासनानेही आता याची दखल घेतलीये. वर्ध्याच्या अधिकाऱ्यांनी विशेष राजस्व अभियान राबवण्याचं आश्वासन दिले. बरोबर. अनेकांकडे जातीचे दाखले नाहीये, कुणाकडे आपल्याकडे घरासाठी तो पट्टे नाहीये. बाकीच्या सगळ्या योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही आपला कटिबद्ध आहोत. आपल्या येणाऱ्या 15 दिवसामध्ये आपल्या इथं एक शिबिर आयोजित करू. त्या शिबिरामध्ये
त्यामुळे ज्यांना कुणाला राशन मिळत नाही, मॅडम पूर्ण यादी करणार, त्या नावासमोर लिहून काढू की कुणाला जातीचा दाखला नाही, कुणाला उत्पन्न दाखला नाही, कुणाला राशन काढणं नाही. तर पहिलं जे आहे प्राधान्य गटाचं ते चालू करू आपण, राशन चालू करू. ह्या 2-3 गोष्टी आपण लगेचच सुरू करू. ज्यांचं कुणाचं वोटिंग कार्ड नाहीये, मतदार यादीमध्ये नावं नसतील, त्यांनी सुद्धा ऑनलाईन 15 दिवसात होणाऱ्या गोष्टी त्या पहिल्या मी करून देतो. बाकी पुढचे काय करू की एक चांगला कॅम्प इथंच घेऊ, इथं म्हणजे शासन तुमच्या दारी जाणार, तुम्हाला काय कुठं जायची गरज नाहीये. तो एक लवकरात लवकर कॅम्प हे करू. आणि तिकडे फक्त 4च आहेत ना, 4 घर आहेत ना, हा 4 कुटुंब आहेत. मग त्याचा सर्वे मी ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या मार्फत काय काय आहे ते घरी जाऊन ते बघतील. कॅम्प आपण इथं ठेवू, म्हणजे ते दोन्ही वगैरे मिळत नाहीये वगैरे ही समस्या वगैरे आहे ना, तर त्या अनुषंगाने ज्या ज्या समस्या आहेत, जसं की मतदान कार्ड कोणाचं नसं, रेशन मिळत नाही, परत विधवा ज्या आहेत त्यांना पेन्शनची योजना वगैरे मिळत नाही, तर त्या अनुषंगाने पण नेक्स्ट वीकला मी एक कॅम्प इथं आयोजित करतो. त्या अनुषंगाने सर्वांना विनंती आहे की जे जे आवश्यक डॉक्युमेंट वगैरे असतील ते त्या आमचे तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल वगैरे येतील, त्यांना तुम्ही सबमिट करा. त्या अनुषंगाने तुम्हाला जे पात्र आहे त्यांना तत्काळ लाभ देता येईल. अभियानांतर्गत कागदपत्रांची प्रक्रिया त्यांच्या दारात नेली जाईल, जमिनीचे प्रश्न सुटतील आणि प्रत्येक मूल शाळेत पोहोचेल यासाठी प्रयत्न केले जातील. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही केवळ एक यात्रा राहिलेली नाहीये. पढेगा पारधी समाज, बढेगा पारधी समाज हा विचार खऱ्या अर्थाने रुजतोय. शिक्षण हाच खरा विकास आहे हे यातनं सिद्ध होतंय. हो, आणि हा शिक्षणाचा जागर एका मोठ्या सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरतोय. नक्कीच. आजची ही सखोल चर्चा थांबवताना एका गोष्टीवर नक्की विचार करा. जर केवळ एका पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याने शतकानुशतके चालत आलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसला जाऊ शकतो, तर आजच्या घडीला व्यवस्थेच्या परिघाबाहेर असे आणखी किती घटक असतील जे केवळ एका संधीची वाट पाहत अंधारात उभे आहेत, यावर नक्की विचार करा. खरंच हे दृश्य बघून मन दुखतं. हा समाज अशा निराशाच्या खोल अंधारात कसा गेला? ज्या मुलांच्या नशिबात जन्मापासूनच विस्थापितांचं जगणं आलंय, त्यांच्यासाठी शिक्षण हा शब्दच खूप मोठा वाटतो. जिथं आजही राहण्यासाठी डोक्यावर हक्काचं छप्पर नाही, पावसाळ्यात गळणारं छप्पर सावरण्यातच रात्र निघून जाते, तिथे शाळेच्या दप्तराचं ओझं पेलण्याची ताकद कुठून येणार? त्यांच्यासाठी खरी लढाई शिक्षणाची नाही, तर आजची भूक कशी भागवायची याची आहे. शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही ही केवळ भौतिक अडचण नाही, तर ती समाजाच्या मुख्य प्रवाहातून त्यांना कापून काढल्याची निशाणी आहे. कधी त्यांच्या वाटेत खरीखुरी नदी येते, तर कधी जातपात आणि पूर्वग्रहांची न ओलांडता येणारी नदी आडवी येते. पोटाची भूक इतकी तीव्र असते की त्यासमोर अक्षरांची ओळख करून घेण्याची इच्छा सुद्धा कोमेजून जाते. ज्यांच्या हातात शिकार आणि वणवण फिरणं हेच नशिबानं लिहून ठेवलं होतं, त्यांच्या हातात आज लेखणी देण्याचा प्रयत्न होतोय. पण ही लेखणी धरण्यासाठी हक्काचा निवारा आणि 2 वेळच्या भाकरीची हमी देणं ही आपली जबाबदारी नाही का? हो, ही शिक्षणाची ज्योत नक्कीच पेटेल, पण त्यासाठी फक्त यात्रा करून चालणार नाही, तर त्यांच्या जगण्यातील अंधार दूर करावा लागेल. जेव्हा एका पारधी मुलाच्या हातातलं जाळं सुटून पुस्तक येईल, तेव्हाच खऱ्या अर्थानं ही यात्रा यशस्वी होईल. त्यांच्या संघर्षाला वाचा फोडणं ही काळाची गरज आहे. केवळ सहानुभूती नको, तर त्यांना हक्काचा रस्ता, घर आणि सन्मान हवाय. कारण शिक्षण हा त्यांचा केवळ अधिकार नाही, तर त्यांच्या गुलामगिरीच्या साखळ दंडांना तोडण्याचं एकमेव शस्त्र आहे. निकम प्रकल्प अधिकारी वर्धा, आणि कदाचित तुमच्या लोकांना ही अजून माहिती नसावी की आपल्यासाठी प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास विभाग हे काम करतं, आणि ही तुम्हाला माहिती मिळावी म्हणून आपण ही शिक्षण जागर यात्रा सुरू केली आहे. आता आपण सर्व लोकांनी जी इथे चर्चा केली की आपल्याला गावात रस्ते पाहिजे, वीज पाहिजे, पाणी पाहिजे, शिक्षण पाहिजे, कागदपत्र ज्यांच्याकडे नाहीये, आधार कार्ड नाहीये, कास्ट सर्टिफिकेट नाहीये,
या सर्व गोष्टी आपल्या सगळ्यांना पाहिजे आहे, पण हे मिळण्याचे ठिकाण किंवा हे कुठून मिळते, कसं मिळते, आणि त्यासाठी सगळ्यात आवश्यक म्हणजे शिक्षण. हे शिक्षण कुठून मिळते, कदाचित ह्या गोष्टीची आपल्या सर्वांना माहिती आहे किंवा नाहीये. आपण फक्त गावातल्या शाळेमध्ये ऍडमिशन दिल्यानंतर डीबीटी पण दिली जाते, त्याच्यानंतर त्यांचं राहणं खाणं, त्यांना पुस्तकं, वह्या, ड्रेस हे सगळं शाळेमार्फत दिलं जाते आणि खूप सुंदर असं शिक्षण सुद्धा त्या शाळेमध्ये मुलांना होतं. जी तुमची नेहमीची ओरड असते की आमच्या मुलांना शिक्षण नाहीये, शाळा नाहीये, आणि केवळ आधार कार्ड नाही, केवळ कोणतं कागदपत्र नाहीये, त्याच्यामुळे जर आपले विद्यार्थी मागे राहत असेल तर तुमच्या सर्वांना मी आवाहन करते की आपण या गोष्टीला बिलकुल घाबरू नये. आपण सगळ्यांनी आमच्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये ऍडमिशन घ्यावी. तिथे तुमच्या आधार कार्ड पासून सर्व कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी आम्ही घेतो. एसडीओ साहेबांमार्फत जसं सरांनी सांगितलं की आपण आता फार लवकर एक कॅम्प आयोजित करू, तर तो कॅम्प कसा आयोजित करायची ती जबाबदारी माझी. माझं नाव गीतांजली निकम. लक्षात ठेवा, प्रकल्प अधिकारी वजा. काहीही अडचण असेल तर मी तुमच्यासाठी खंबीरपणे उभी आहे. आणि आपल्या बेड्यावर जे तुम्ही म्हटले की रस्ते नाही, आपण ते आता बिलकुल सरपंच साहेबांना सांगू की या रस्त्याचे प्रस्ताव आमच्याकडे पाठवावे, जेणेकरून हा रस्ता सुद्धा आपल्याला लवकरात लवकर तयार करून देण्यात येईल. आणि बाकी पण ज्या काही अडचणी आहेत, पण मला सगळ्यांना कळकळीची विनंती हीच करावीशी वाटते की आपल्या मुलांना सर्वात प्रथम शाळेमध्ये पाठवा. शाळा जर तुम्ही शिकलात, जसं हे जे तुमचं, आणि सगळ्या आया बाया मातांना मला एक नम्र विनंती आहे, जसं आज आम्ही इथे स्टेजवर बसलोय तशा उद्या तुमच्या पोरीबाळी इथं बसल्या पाहिजे. त्यासाठी बालविवाह नाही, लग्न लवकर करायचं नाही, शाळा शिकवायची. शाळा शिकवायला काहीही खर्च येत नाही. आदिवासी आश्रम शाळामध्ये एकदम मोफत शिक्षण आणि त्याच्यानंतर रोजगार मिळेपर्यंतची हमी सुद्धा आदिवासी विकास विभाग देते. हा विभाग आपल्या सर्वांसाठी अतिशय कटिबद्ध आहे आणि केवळ यासाठी मी हा शिक्षण जागर उपक्रम राबवते आहे की तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचता यावं आणि आमच्यापर्यंत तुम्हाला पोहोचता यावं. तर आपल्या सर्वांना हीच एक विनंती आहे की आता जसं म्हटलं की आम्ही काय कामं करतो किंवा आम्हाला कामं कोण देतं, मग आम्ही भीक मागायला जातो, तर भीक मागण्याची बिलकुल गरज नाहीये. आपल्याला स्वाभिमानाने जगायचं आहे आणि त्या स्वाभिमानासाठी आदिवासी विकास विभाग निरनिराळ्या योजना तुमच्यासाठी राबवते. तुमच्यासाठी पारधी पॅकेज म्हणून एक मोठा उपक्रम असतो, त्याच्या अंतर्गत आपण विविध व्यवसायांसाठी लाभ देतो लाभार्थ्यांना. पण तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून आज आम्ही तुमच्यापर्यंत तुमच्या दारी आलेलो आहे की तुम्हाला माहिती मिळावी की आपल्या विभागाकडून अशा बऱ्याच योजना राबवल्या जातात ज्याच्यात तुम्हाला रोजगार उपलब्ध किंवा रोजगार चालू करण्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिला जातो. तर आया शिक्षणपेक्षा मोठी कुठलीही आपल्याकडे यंत्रणा नाही. जर आपण शिकलो तर आपण अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवू शकतो. आपण आता बोलताना बरेच लोकांनी सांगितलं की कशी चुकीची मानसिकता आपल्याला खासगी समाजाच्या बाबतीत दिसायला भेटते. असलो तर आपल्याकडे काय अधिकार आहे, कोणते कायदे आहेत, या सर्व बाबतीची आपल्याला माहिती असते आणि त्याच्यामध्ये पुढे काय उपाययोजना करायची ते आपल्याला म्हणजे करता येते. आणि फक्त लोकांना माहिती पडावी यासाठी मी थोडक्यात सांगते की आदिवासी विकास विभाग तुम्हाला मुलांनी पहिलीपासून तर त्यांचे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षणाची व्यवस्था आदिवासी विकास विभागाने केलेली आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की विभागाच्या मार्फतीने पूर्णपणे फ्री अशी आश्रमशाळा चालवल्या जातात. आश्रमशाळेमध्ये आपले या पाड्याचे काही मुलं ऑलरेडी शिकत आहेत. या व्यतिरिक्त चर्चा झाल्याप्रमाणे जे 6 वर्षापर्यंतचे मुलं आहेत त्यांच्यासाठी काही दिवसात आता आपण बाल संस्कार केंद्र चालू करणार आहोत. कारण जे 6 वर्षापर्यंतचे मुलं आहेत त्यांना अंगणवाडी किंवा कुठे असेल तरी बाल संस्कार केंद्रामध्ये जाऊन प्राथमिक शिक्षण घेणं हा खूप त्यांच्या आरोग्य आणि मानसिक विकासासाठी गरजेचा असते. याचबरोबर 12वी नंतर कॉलेजमध्ये शिक्षणासाठी विभाग मार्फत वसतिगृह चालवल्या जातात. त्या वसतिगृहामध्ये मुलांना परदेशमध्ये शिकण्यासाठी आदिवासी विकास विभागची सद्यस्थितीला विभाग मार्फत निधी पुरवला जातो. जर तुम्ही त्या पद्धतीची हालचाल होत त्याची जास्तीत जास्त माहिती तुम्ही सर्वांनी घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला मुलांची शिक्षणात येणारी जी आर्थिक अडचण आहे ते येणार नाही. आणि त्याचबरोबर विभागाची बरेच काही योजना आहेत ज्याच्यात आर्थिक पद्धतीने महिलांना सक्षम करण्यासाठी हा 12 महिलांचा बचत गट असले तर अगदी 7.5 लाख पर्यंत तुम्हाला अनुदान आहे, ज्याच्यातून तुम्ही वेगवेगळे व्यवसाय करू शकता. 7.5 लाख त्यांना आपण अनुदान